गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे आपल्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू. साहित्य, ज्योतिष, एकपात्री, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र, व्यंगचित्र, शीळवादन, संमोहन अशा सप्तरंगी इंद्रधनूंनी आणि त्याच्याही विविध छटांनी आपलं जीवन समृद्ध झालं. कथा, कविता, कादंबरी, गझल, गीत, हायकू, चारोळी, वात्राटिका, ग्रामीण आणि बालवाङ्मय असे साहित्यातील सर्वच प्रकार आपण हाताळलेत. 41 कविता संग्रहांसह 225 पुस्तकं आपल्या लेखणीतून साकारली आहेत. अंकशास्त्र, कुंडली, वास्तुशास्त्र, ज्योतिषाच्या अशा सर्वच शाखांमध्ये आपण पारंगत आहात. एकपात्री कला प्रांतात विश्वहास्य सम्राट म्हणून आपला लौकिक आहे. ज्योतिष, साहित्य यांनाही आपण एकपात्री प्रांतात स्थान मिळवून दिलेत म्हणून आपले विशेष कौतुक. अबालवृद्धांना हसवणारा, झोपडपट्टीपासून बंगल्यापर्यंत आणि पुण्यापासून भारतासह 14 देशात फिरणारा, प्रत्येक रसिकाला आपलंसं करणारा आपल्यातील एकपात्री हा आनंद यात्रीच आहे. शीळवादन, संगीत, कविता, स्वरचित बालकविता, नकला, कथा, संमोहन, ग्रॅफॉलॉजी असे वैविध्य एकपात्री कार्यक्रमातून साकारणारे आपणच एकमेव. आपल्या झंझावती व्यक्तिमत्वाने 25,000 एकपात्री प्रयोगांचा विक्रमी टप्पा गाठल्याचा आम्हाला अभिमान आहे. एकपात्री प्रयोगांची व्याख्याच आपण बदलली. माईकशिवाय हजारो श्रोत्यांपर्यंत पोचणारा आपला आवाज एकट्या श्रोत्याला आपलंसं करू शकला ते याचमुळे. आपला चालता बोलता एकपात्री कार्यक्रम सहीयात्रेसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोचला. सुमारे 24,000 कार्यक्रम आपण निखळ मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विनामूल्य सादर केलेत हे आपले बहुमूल्य योगदान अजोडच. बेदुणे चकली हा आपला बालांसाठीचा कार्यक्रम आजही त्याच उत्साहाने आपण सादर करता. आपली अशी यशाची घोडदौड चालू असतानाच रुचा आणि तन्मयी या दोन्ही मुलींनाही आपण कलाक्षेत्रात उत्तम प्रकारे घडवले. आज रुचा निवेदन, कीर्तन, एकपात्री तर तन्मयी संगीत आणि गायन क्षेत्रात चमकत आहे. एकपात्री बरोबरच ज्योतिष, संगीत, शीळवादन या क्षेत्रांमध्येही आपण अनेक विक्रम केले. 29 नॅशनल रेकॉर्डसह 10 वर्ल्ड रेकॉर्ड विविध क्षेत्रात घडवणारे आपण जगातील एकमेव विक्रमवीर आहात. अक्षर सम्राट ही आपली अजून एक ओळख. हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्रात संशोधन करून आपण हँडरायटिंग ॲनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि त्यामार्फत हजारो विद्यार्थी घडवले. आपल्या संशोधनासाठी श्रीलंका, नेपाळने आपला गौरव केला, डॉक्टरेट दिली. या शास्त्रावर आधारित सर्वाधिक पुस्तके लिहिणारे आपण एकमेव लेखक ठरलात. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या विश्लेषणासह सह्यांची प्रदर्शने बालगंधर्व कलादालनात नेहमीच गाजली. हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्राच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान याच योगदानामुळे आपल्याला लाभला. जगातील पहिली रेकी संमोहन ज्योतिष परिषद, वास्तू फेंगशुई परिषद, टॅरो डाउझिंग परिषद, हास्य परिषद, विश्वशांती परिषद अशा 25 जागतिक परिषदांचे अध्यक्षपद आपण भूषवले. अखिल भारतीय मुलांचे पहिले साहित्य संमेलन, पहिले विनोदी साहित्य संमेलन,
अखिल भारतीय मराठी कवी संमेलन अशा 25 साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदसुद्धा आपण भूषवले. युनिव्हर्सल ॲस्ट्रॉलॉजिकल फाउंडेशन, अथर्व ज्योतिष विद्यापीठ, ओम सम्मोहन, श्री गुरु रेकी केंद्र, व्ही आर्ट्स, मधुरंग यासारख्या 18 संस्थांचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात. तसेच या संस्थांमार्फत सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहात. 125 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आणि पदव्यांनी आभूषित असलेले आपण दुसऱ्यातील कलागुणांना हेरून त्याला सन्मानित करण्यातही अग्रेसर आहात. पाचशे पुरस्कारार्थींना आपल्या आईच्या म्हणजे कैलासवासी दत्तोपासक ताई घाणेकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रगौरव पुरस्कार, तसेच साहित्य गौरव, जीवन गौरव, लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड यासारख्या पुरस्कारांनी 5000 देशविदेशी गुणवंतांना सन्मानित करून शब्दात न सांगता येणारा आनंद आणि समाधान आपण या सर्वांना दिले आहे. दुसऱ्याकडून काय घेता येईल यापेक्षा आपण दुसऱ्याला जास्तीत जास्त काय देऊ शकतो हा आपला उच्च आदर्शवाद नक्कीच सर्वांना प्रेरणादायी असा ठरणार आहे. अर्थातच यामागे दत्त संप्रदायाचे आणि मातोश्री कैलासवासी ताई घाणेकर यांचे संस्कारही आहेत. संस्कार संपन्न अशा आपल्या व्यक्तिमत्वाने ताथवडे येथील घाणेकर दत्त मंदिराच्या शताब्दी वर्षाचे कीर्तनही सादर केले. वीज मंडळात जवळजवळ 25 वर्ष आपण नोकरी तर केलीच, पण तन मन धन अर्पून युनियनचेही काम केलेत. युनियनचा बोर्ड आणि मजदूर संघाचे वार्तापत्र याला आपल्यामुळेच खऱ्या अर्थाने परिपूर्णता लाभली. या संपूर्ण प्रवासात आपल्या पत्नीची सौ मेघना घाणेकर यांची मोलाची साथ लाभली आणि त्याचबरोबर दोन्ही कन्या रुचा तन्मयीची कलाक्षेत्रातील यशस्वी वाटचाल आपल्या संस्कारांना साजेशीच ठरली. आपल्या या भव्य कर्तृत्वाच्या सावलीत संपूर्ण कुटुंबाच्याही कलेला बहर येणं हे विशेषच मानावं लागेल. आपण स्वतः कवी मनाचे आहातच. 41 कविता संग्रहांचा विक्रम आपल्या नावावर असून ग्रामीण हैकू, ग्रामीण चारोळी, एका ओळीच्या कविता यासारखे नवे प्रयोग आपण केलेत आणि त्याचबरोबरीने ज्येष्ठ कवींच्या काव्य वाचनाचा व्यासंग आपण मनापासून जोपासला आहे. आवडत्या कविता, अनुवादित कविता, दिवाळी अंकातील कविता असे अनेक उपक्रम आपण राबवले. आपल्या या संपन्न व्यक्तिमत्वाचे अजून एक सुंदर दालन म्हणजे संगीत. किशोर कुमारची 112, रफीची 113, शिळवादनाची 111 गाणी निवेदनासह सादर करून आपण विक्रम प्रस्थापित केले. 90 गायकांच्या 90 गाण्याचा कार्यक्रमही विक्रमीच ठरला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान गायकांची सही, कुंडली, जन्मतारीख याविषयीचे भाष्य म्हणजे श्रोत्यांसाठी जणू सबकुछ पर्वणीच. आपली धाकटी कन्यका तन्मयही संगीताच्या मैफली गाजवते आणि संगीतही देते. यामागेही आपले प्रोत्साहन कारणीभूत आहेच. कोणत्याही वाद्याशिवाय खुसखुशीत निवेदनासह असणारा आपला शीळवादनाचा कार्यक्रमही नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. आपले आणि तन्मयीचे गायन, रुचाचे निवेदन यांनी सजलेल्या फुलों के रंग से याद किया दिल ने यासारख्या मैफिली म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच ठरली. स्वतः ICUमध्ये असताना हॉस्पिटलच्या स्टाफचं मनोरंजन करणं, एन्जिओग्राफीच्या आधी तिथेच कार्यक्रम करणं, हात मोडलेला असताना उपचारापूर्वीच कार्यक्रमाला वेळेवर पोचून कार्यक्रम यशस्वी करणं, असं आयुष्यातल्या चढ उतारांना हसत हसत सहज झेलणारं आपलं हसतमुख आनंदी व्यक्तिमत्व म्हणजे हास्याचं निखळ टॉनिकच. शो मस्ट गो ऑन हे आपल्या बोलण्यातूनच नाही तर कृतीतूनही दाखवून दिलं. हे आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. तब्बल 111 एकपात्री अनुभूतपट आपण साकारले. घुसमट चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद दिग्दर्शन
अशा 16 जबाबदाऱ्या सांभाळून विक्रमही प्रस्थापित केला. नक्षत्र.com चित्रपटासाठी 20 जबाबदाऱ्या, 27 स्क्वेअर फूट एरियात 27 अभिनेत्रींसह अभिनय करून तोही चित्रपट विक्रमी ठरवला. पाऊस या लघुपटासाठी गीत, संगीत आणि गायन करून आपले सर्वच पैलू प्रकट केले. पाऊस तुझ्यात बरसू दे, पाऊस माझ्यात बरसू दे. आपल्या अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची दखल घेऊन व्हॉइस ऑफ किशोर, व्हॉइस ऑफ रफी, ऑस्कर मेमोरियल इंटरनॅशनल अवॉर्ड, चार्ली चॅप्लिन अवॉर्ड अशा अनेकविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आपल्याला गौरवण्यात आलं. हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि प्रसार कार्याने इतकी उंची गाठली की श्रीलंकेच्या ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने आपल्याला डॉक्टरेट प्रदान केली. डहाळी या अनियतकालिकाचे गेली 10 वर्षे संपादन आणि स्वखर्चाने प्रकाशन करून मोफत वितरण करून वाचन संस्कृतीचा प्रसार आपण करीत आहात. हजारो लेखक कवींना यामुळे हक्काचे व्यासपीठही उपलब्ध झाले आहे. असे हे आपले सदाबहार जीवन गाणे आमच्यासाठीही आनंदाचा ठेवाच आहे. सदैव आनंदी, हसतमुख असे आपले व्यक्तिमत्व माणसे जोडण्यात आणि त्यांना संघटित करण्यात तरबेज आहे. आपले हे गुण माणूस म्हणूनही प्रत्येकासाठी नेहमीच आदर्श ठरतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे आपण दीपस्तंभ आहातच. विक्रमवीरांचे शहनशाह सबकुछ मधुसूदन हे आमच्या परिवाराचा भाग असल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. तरी या षष्टाब्दी पूर्तीनिमित्त आम्ही आपल्याकरता दीर्घायुष्य, उत्तम आरोग्यही चिंतितो आणि आपले मैत्रीपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन सदैव आमच्या पाठीशी राहील या खात्रीसह षष्टाब्दी पूर्तीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो.